आज आपण विज्ञानाच्या आणि आयुर्वेदाच्या अशा काही गुपितांचा उलगडा करणार आहोत जे कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकले नसतील. रोज सकाळी तुळशीचे पानं खाताना आपण कोणती सर्वात मोठी चूक करतो? भगवान विष्णूंना तुळस इतकी प्रिय का आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाखो प्रयत्न करूनही तुमच्या घरातील तुळस वारंवार सुकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. आजचा हा व्हिडिओ तुमचा आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि घरात सुख समृद्धीसाठी एकदम गेम चेंजर ठरणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या या पवित्र प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, मी सोनाली तुमच्या सर्वांचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. ज्या वनस्पतीला स्पर्श केल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढते, जिच्या वासाने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि जिचे केवळ 2 थेंब रोज घेतल्यास शेकडो आजार पळून जातात, अशी वनस्पती म्हणजेच आपली पवित्र तुळस माता. भारतीय संस्कृतीत तुळशी मातेला केवळ एक वनस्पती नाही तर देवी मानले गेले आहे. पुराणात एक सुंदर कथा आहे. तुळस ही पूर्वजन्मी वृंदा नावाची एक अत्यंत पवित्रता स्त्री होती, जिच्या पवित्रतेमुळे आणि भक्तीमुळे तिला स्वतः भगवान विष्णूंनी वरदान दिले होते की माझ्या पूजेत जोपर्यंत तुळशीचे पान अर्पण केले जाणार नाही तोपर्यंत ती पूजा अपूर्ण मानली जाईल. म्हणूनच आजही सत्यनारायणाची पूजा असो वा विठ्ठलांची पाऊले, तुळशीशिवाय ती अपूर्ण आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, घरातील तुळशी वृंदावन हे केवळ धार्मिक प्रतीक नाही तर ते घरातील ऊर्जेचे केंद्र आहे. वास्तूनुसार घरात ज्या ठिकाणी तुळस असते तिथली वास्तू दोष आणि नकारात्मक ऊर्जा आपोआप नष्ट होते. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील तर तुळशीचे स्थान बदला आणि बदलून पहा, तुम्हाला काय अनुभव येईल. तुम्हाला स्वतःला थोडा का होईना फरक जाणवेल. आता आपल्याला मेन विषयाकडे वळायचं आहे, तो म्हणजे विज्ञानाकडे. आजचे आधुनिक विज्ञान सुद्धा तुळशी मातेच्या चमत्कारासमोर नतमस्तक झालेले आहेत. जगातील बहुतांश वनस्पती या केवळ दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. पण तुळस माता ही जगातील अशा मोजक्या वनस्पतीपैकी एक आहे जी 24 तासापैकी तब्बल 20 तास ऑक्सिजन सोडते आणि रात्रीच्या वेळीही ती ओझोन वायूची निर्मिती करते. वैज्ञानिक संशोधनानुसार तुळशीच्या रोपामध्ये हवेतील हानिकारक जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया आणि प्रदूषण शोषून घेण्याची अफाट क्षमता असते. जर तुमच्या घराभोवती तुळशीचे झाडे असतील तर तिथली हवा शुद्ध राहते आणि डासांचे प्रमाण कमालीचे कमी होते. कारण तुळशी मातेचा जो नैसर्गिक सुगंध असतो तो डास आणि कीटकांना पळवून लावतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी घराच्या अगदी मध्यभागी किंवा मुख्य दारासमोर तुळस लावण्याचा नियम बनवला आहे. किती थोर विचार होता आपल्या पूर्वजांचा. आयुर्वेदात सुद्धा तुळशी मातेला औषधाची राणी म्हणजेच क्वीन ऑफ हर्ब्स असे म्हटले आहे. चला तर मग आज या तुळशी मातेचे 5 असे फायदे आपण पाहूया जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील. पहिला फायदा आणि खूप महत्त्वाचा बघा आणि खूप मोठा आहे, कॅन्सरपासून संरक्षण आणि अँटीऑक्सिडंट. तुळशी मातेमध्ये युजेनॉल नावाचे एक शक्तिशाली घटक असते. हे शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करते, ज्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका टळतो. दुसरा आहे मानसिक ताणतणाव, स्ट्रेस याच्यावर मात करते. तिसरा आहे मधुमेह आणि हृदयविकार. रोज तुळशी मातेचा काढा किंवा पाने खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होऊन हृदय निरोगी राहते. चौथा आहे त्वचारोग आणि सौंदर्य. जर तुम्हाला मुरूम म्हणजेच ॲक्ने किंवा त्वचेचे इन्फेक्शन झालेले असेल तर तुळशीच्या पानाचा रस चेहऱ्यावर लावा. 2 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. पण थांबा, इथे एक सर्वात महत्त्वाची चेतावणी आहे. बरेच लोक सकाळी उठून तुळशी मातेची पाने दाताने चावून खातात. ही खूप मोठी चूक आहे. तुळशी मातेच्या पानांमध्ये पारा आणि आयर्नचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही ती दाताने चावून खाल्ली तर तुमच्या दातांचे इनॅमल खराब होऊ शकते आणि दात काळे पडू शकतात. म्हणूनच तुळशीची पाने नेहमी हाताने तोडून न चावता थेट पाण्यासोबत गिळून टाका किंवा त्याचा चहा करून तुम्ही पिऊ शकता. त्यानंतर बघा, आता आपण त्या विषयावर बोलूया ज्याची तुमच्यापैकी अनेकांना काळजी असते. आमची तुळस सुकते, पानांवर पांढरी कीड लागते, काय करावे? हा एक खूप कॉमन प्रश्न झालेला आहे. तर आज मी याच प्रश्नाचं थोडंसं सविस्तर पण छोट्या वाक्यामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मी तुम्हाला 4 अशा सिक्रेट टिप्स सांगणार आहे ज्याने तुमची तुळस कधी सुकणार नाही. पहिली टिप बघा काय आहे, मंजिरीचे ऑपरेशन. म्हणजे बघा काय, तुळशीवर जेव्हा बिया म्हणजेच मंजिरी येते तेव्हा झाडाला वाटते की त्यांचे आयुष्य संपले आहे आणि ते बिया तयार करण्यात आपली संपूर्ण ऊर्जा
खर्च करते. यामुळे झाड सुकू लागते. म्हणून जशी मंजिरी येईल तशी ती वरच्या 2 पानांसह हाताने कट करा. यामुळे तुमची तुळस एका महिन्यात दुप्पट दाट होईल आणि ती कधीही सुकणार नाही. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, आलेली मंजूळ लगेच खोडायची आहे. त्यामुळे तुमचं झाड एकदम दाट आणि भरभराट सारखे दिसेल. त्यानंतर दुसरी टीप बघा, पाण्याचं गणित. पाण्याचं गणित खूप महत्त्वाचं आहे. तुळशी मातेला जास्त पाणी अजिबात आवडत नाही. अति पाण्यामुळे मुळे जे आहेत त्यांचे ते मातीमध्ये रुजतात. मातीवर हात लावून पहा. जर माती कोरडी वाटली तरच त्या तुळशी मातेला पाणी द्या. पावसाळ्यात तर पाणी देणे खूप कमी करा, कारण भरपूर वरचं पावसाचं पाणी येतं. त्यामुळे तुम्ही पाणी तुळशी मातेला अजिबात देऊ नका. अति पाणी दिला तर त्याचे जे मुळे आहेत ते मधीच कुजतात आणि आपली तुळशी माता जी आहे ती अतिशय सुकून जाते. त्यामुळे ही जी आहे ही टीप खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर बघा तिसरी टीप काय आहे, नैसर्गिक खत. तुळशी मातेला कधीही केमिकल खत अजिबात देऊ नका. महिन्यातून एकदा फक्त 2 चमचे गांडूळ खत तुम्ही घातलं तर चालेल. नाही घातलं तरी चालू शकतं, पण गांडूळ खत 2 चमचे तुम्ही घालू शकता आणि गरजेचं पण आहे. किंवा वाळलेले शेणखत जे असतं, जे मातीत मिसळलेलं असतं, ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्या माती सहित आपल्याला ते शेणखत त्याच्यामध्ये घालायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. चौथी टीप बघा, कीड कशी घालवायची. जे त्या पानांना जी कीड लागलेली असती ती कीड कशी घालवायची. जर पानांवर काळी किंवा पांढरी कीड लागलेली असेल तर 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा हळद मिसळा आणि अर्धा चमचा आहे जे ते लिक्विड सोप किंवा कडुलिंबाचे जे तेल आहे हे मिक्स करा आणि त्याच्याने डायरेक्ट पाणी घालायचं नाही अजिबात. स्प्रे करायचं आहे. आपल्या स्प्रेच्या बॉटलमध्ये हे मिश्रण मिसळायचं आहे आणि सावकाश त्याच्यावर स्प्रे करायचं आहे. जास्तीचं स्प्रे करायचं नाही. थोडं थोडं रोजच्या रोज थोडं थोडं स्प्रे करा आणि तुमची तुळस पुन्हा हसायला लागेल. मस्त हिरवीगार तुळस तुमच्या अंगणामध्ये असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, तुळस हे केवळ एक झाड नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा आणि आरोग्याचा पाया आहे. आजच तुमच्या घरात एक तुळशीचं छान असं रोपटं आणा. तिची प्रेमाने काळजी घ्या. ती तुमची आणि तुमच्या कुटुंबाची आरोग्यापासून नक्की काळजी घेईल. तुम्हाला आजची ही सखोल माहिती कशी वाटली? तुमच्या घरात कोणती तुळस माता आहे, रामा की कृष्णा? मला कमेंट करून नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही तुळशी मातेचे हे महारहस्य समजेल. आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आयकॉन आहे त्याला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेले प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसून जातील. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच आणि एकदम धमाकेदार माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. जय तुळशी माता.